लडाखमधील पर्यावरण, संविधानिक हक्क आणि नीट पेपरफुटी प्रकरणावर सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आता विदर्भातूनही पाठिंबा मिळू लागलाय। नागपूर जिल्ह्याच्या उमरेडमध्ये विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण सुरू करत सरकार विरोधात आंदोलन छेडलं असून मागण्या मान्य न झाल्यास हजारोंच्या संख्येने तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। लडाखमधील पर्यावरण, संविधानिक हक्क आणि नीट पेपरफुटी प्रकरणाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचे पडसाद आता उमरेडमध्ये उमटले आहेत। उमरेड यूथ प्रोटेस्टच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आमरण उपोषण सुरू करण्यात आलं। विद्यार्थी अर्शव शिंगणे आणि कौशिक भेंडे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली असून आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारनं विद्यार्थ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, शिक्षण आणि लोकशाही मूल्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे न्याय, हक्क आणि संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। सोनम वांगचुक यांच्या लढ्याला बळ देण्यासाठी आपण मैदानात उतरलो असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। या आंदोलनाला शहरातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना आणि काही राजकीय पक्षांचाही पाठिंबा मिळत असून येत्या काही दिवसात हजारोंच्या संख्येनं नागरिकही सहभागी होऊन व्यापक आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे। सरकारने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। जे 21 दिवसापासून सोनमजी वांगचुक दिल्लीवर जंतर मंतरवर बसले आहे, त्यांना काल जबरदस्तीने म्हणता येईल शिवीगाळ करून त्यांना डिटेन केला आहे। आम्ही त्याच्या विरोधात आणि ज्यापर्यंत सोनमजी वांगचुक आपले फास्ट तोडत नाही आणि पूर्ण त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही त्यापर्यंत आम्ही आमच्या आमरण उपोषण दोघं जण सुरू ठेवणार आहोत। सोनमजी वांगचुक यांच्यासोबत जे जबरदस्तीने आणि बिना काही त्यांच्या यांनी लाठीचार्ज जंतर मंतरवर केला आणि जे 20-21 पोरांनी सुसाईड केला होता, गव्हर्नमेंट त्याच्यावर मौन आहे आणि जो सत्यासाठी म्हणून लढून राहिला, तिथे 20-21 दिवसापासून अनशन करून राहिला, त्याला तुम्ही जबरदस्तीने उचलून कस्टडीमध्ये घेतलं, हॉस्पिटलाइज केलं, हे कुठपर्यंत योग्य आहे?